कित्येक वर्ष या खेळाडूंनी राजेंद्र बॉयज या संघाकडून आपलं नेतृत्व करताना आपण दिसतो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, प्रोफेशनल लेवलचा क्रिकेटर आहे. तर असलमचा पहिला चेंडू सामना करेल एक विस्फोटक फलंदाज चेंबूर विभागातील सिद्धेश चव्हाण. पहिला चेंडू भिरकावून दिला सरपंचाच्या वगैरे सीमारेषा बाहेर षटकार. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गेल्या सामन्यात सुद्धा पहिला चेंडूवर प्रहार केला, मिड विकेट षटकार मला. या टायमाला सरळ पंचांच्या डोक्यावरनं लॉंग ऑन रिजनच्या सीमारेषा बाहेर चेंडू भिरकावून दिला. षटकाराने सुरुवात करतोय आणि धावसंख्येची श्रीगणेशा करतोय. या इकडे चेंडू द्यायचा त्याकडे. येत आता पहिला चेंडू वर सरळ चेंडू भिरकावून दिला षटकारासाठी सिद्धेश चव्हाण उर्फ पप्पू. असलम शेखच्या पुढचा चेंडू सामना करेल पप्पू. सामन्याला आपले पंच हेमंत कोळी आणि कल्याणी घोरपडे. या डावाला परत चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षण चेंडू घालत गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 चेंडू 7 धावा बिनबाद श्रेय 11 या संघाची. चालू सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. उपांत्य फेरीचा सामना जय माता दी ग्रुप्स आयोजित जय माता दी चषक 2017. असलमचा पुढचा चेंडू सामना करतो सोनू. अब्रेक प्रकारचा चेंडू या डावाला परत चेंडू भिरकावून दिला पंचांच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकार. सोनू ब्रँडेड फटका. तर या इकडे धावसंख्या वाढत, धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या झाली आहे 13 धावा धाव फळकावर. पण या मैदानात तर तुम्हाला खेळायचं तर तुम्हाला मोठे फटके आणि मोठी धावसंख्येची गरज आहे. कारण या मैदानावर माऊलच्या एक खासियत आहे, तुम्ही किती धावा बनवला तर तेवढ्या धावा चेस होण्याची कॅपेबिलिटी जर तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील तर होऊ शकतात. तर पुढचा चेंडू असलमचा या डावाला परत चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो मिड विकेट रिजनकडे सीमारेषा बाहेर षटकार. वाळा शॉट बाय सोनू. चेंडू परफेक्टली बेडल केला, भिरकावून दिला सीमारेषा बलीकडे षटकारासाठी. धावसंख्या आता वेगाने वाढत. धावसंख्या झाली धाव फळकावर 19 धावा बिनबाद श्रेय 11 चेंबूर या संघाची. तर असलमचा पुढचा चेंडू सामना करेल सोनू. या डावाला वेगाने टाकला होता चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने आलेला चेंडू सर अंगाला आदळतोय. यष्टीरक्षक जावेद चेंडूला गॅदर करतोय. निर्धाव प्रकारचा चेंडू याकडे रोख लावलेला आहे. जे धावसंख्या वेगाने वाढत होता त्या धावसंख्येला रोख लावण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज असलम शेख. असलमचा पुढचा चेंडू सामना करेल सोनू. या डावाला चेंडूला दिशा देतोय. बॉटमॅनने खेळला होता चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनकडे. गॅदर करेपर्यंत हा नाहीचा कॉल आणि या इकडे सिद्धेश चव्हाण धावशीच्या स्वरूपात बांधून तंबूत परततोय. कॉल होता नोचा या इकडे सोनूचा, पण सिद्धेशचं काही लक्ष नव्हतं. धावत आला आणि या इकडे धावचीच्या स्वरूपात हा पहिला गडी बांधतोय श्रेय 11 या संघाचा सिद्धेश चव्हाण. तर पहिलं षटक मैदानात संपतंय. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 20 धावा 1 गडी बाद श्रेय 11 या संघाची. तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक गिरवतोय गोलंदाज सुनील यादव. तर पप्पूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो मॅन फ्रॉम शिवाजीनगर नरेश.
असंच नरेश चावला करून खेळाडू ऑपोजिट टीम मध्ये S11 या संघामध्ये ज्यांनी गेल्या सामन्यामध्ये 16 चेंडू मध्ये 63 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला या फेरीत आणून उभं केलेलं आहे. एक 80 धावांचा पाठलाग करत असताना 16 चेंडू मध्ये 63 धावा कुठल्या होत्या. नरेश चावला उर्फ पापे मॅन फ्रॉम दहिसर. कित्येक वर्ष या खेळाडूला मी पाहतो बंड्या बॉयज या संघातून खेळताना. एक अप्रतिम खेळी या खेळाडूने दाखवली अगेन्स्ट द विन फलंदाजी करत असताना. तर सुनील चा पहिला चेंडू सामना करेल सोनू मॅन फ्रॉम बेलापूर. फुलटा चेंडू फिरकावून दिला जातो स्कोअरला 110 डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. सोनूच्या बॅटीतून आलेला सोनू खणखणीत षटकार. धावसंख्या वाढत धाव फलकावर धावसंख्या झाली 26 धावा. सोनू ऑन फायर दिसतो याकडे. या टायमाला सलामीला आला पप्पू बरोबर आणि एक चांगली खेळ खेळतो आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सुनीलचा पुढचा चेंडू सामना करेल एक विस्फोटक फलंदाज मैदानावर सज्ज फलंदाजी करत असताना सोनू. या टायमाला स्लोअर चेंडू. या टायमाला चेंडू सरळ ऑफ करतोय कडे. परत सीमारेषा बाहेर. षटकार क्रमांक दुसरा तो या षटकामध्ये. लगातार 2 षटकार मारतो वेगळे. सोनू ऑन फायर. मॅग्निफिशंट बॅटिंग परफॉर्मन्स वेगळे सोनू मार्फत. चांगली फटकेबाजी सोनूच्या बॅटमधून दिसत आहे. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. आता यशीच्या मागे उभा करणार असलम शेख. पुढचा चेंडू सुनीलचा सामना करतो सोनू. परत चेंडू. या डाबाला परत चेंडू लॉंग रिझल्टच्या डोक्यावर सरळ कॉम्बिनेटिंग बॉक्स मध्ये हॅट्रिक पूर्ण करतो षटकाराची याकडे सोनू. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. धावसंख्या वेगाने वाढत असताना धावसंख्या झाली धाव फलकावर 38 धावा. षटक क्रमांक दुसरे चालू. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारले सोनू. हॅट्रिक पूर्ण करतोय षटकारांची. चांगली सुरुवात श्रेय 11च्या फलंदाजांनी याकडे करत असताना सोनू वैयक्तिक 7 चेंडू आणि 31 धावांवर खेळतोय. चांगली खेळी. याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं नरेश चावला उर्फ पापे यांनी दाखवली होती ती खेळी. सेम खेळी आता आपल्याला सोनूच्या बॅटमधून दिसते. उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे S11 विरुद्ध श्रेय 11 चेंबर दोन्ही संघांमध्ये. तर पुढचा चेंडू सुनीलचा. आतापर्यंत 3 चेंडूवर 18 धावा कुठलेल्या आहेत. तर पुढचा चेंडू सुनीलचा सामना करेल विस्फोटक फलंदाज सोनू. या टायमाला वेगाने टाकला तो चेंडू. गुडलँड स्पॉटला पडला चेंडू. वेगाने टाकला सरळ यशरक्षक असलम शेखच्या हातात जाऊन बसतो. फलंदाज याकडे फसतोय. निर्धाव प्रकारचा चेंडू. सुनील यादव वडा कम बॅक म्हणू शकतो. चौथा चेंडू निर्धावता. 5वा चेंडू सुनीलचा सामना करतो सोनू. या टायमाला स्लोअर चेंडू हलक्या पद्धतीने वळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सोनूला काय समजलेला. चेंडू अंगाला आदळला. गॅदर करेपर्यंत एकही धाव पळून पूर्ण नाही गेली. निर्धाव प्रकारचा चेंडू याकडे वडा कम बॅक म्हणू शकतो. सोनूचा पुढचा चेंडू सामना करेल विस्फोटक फलंदाज. या टायमाला वेगाने टाकला. पंचांनी नो घोषित केला. चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी पंचांनी नो घोषित केलेला याकडे थ्रो बॉलिंग साठी. या पुढील हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू नाही शकत आणि पेनल्टी आणि 5 धावा डिक्लेअर मध्ये गेला. नाही डिक्लेअर मध्ये गेला चेंडू. 2 धावा आणि नो चे 3 धावा. 3 धावा तर एकूण 5 धावा या येतील थ्रो गोलंदाजीसाठी. वाईड. ओके वाईड पद सुद्धा घोषित केला. एकूण 6 धावा या चेंडूवर येतील.
तर 6 धावा एकूण या चेंडूवर येतील, कारण थ्रो गोलंदाजीसाठी तुम्हाला नो दिला होता, त्याच्यानंतर वाईड होता आणि वाईड प्लस डिक्लेअर मध्ये 2 चेंडू गेला होता, म्हणून ते 2 धावा. तर धाव संख्या वाढत 6 धावेने धाव संख्या झाली आहे 44 धावा धाव फलकावर. तर सुनीलची पुढचे जे चेंडू शिल्लक आहेत ते कंटिन्यू करण्यासाठी येतो गोलंदाज फ्रॉम डी नगर भरत लोहार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इकडे. स्लोरवन चेंडू ब्लॉकला टाकला होता, भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केला. षटक क्रमांक दुसरा मैदानात संपतोय. धाव संख्या धाव फलकावर झाली आहे 45 धावा 2 षटकांनंतर. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो श्रेय 11 चेंबूर या संघाकडून. पण तसंच एक क्रिकेटचा खेळ आहे आणि माऊल गाव आहे, या मैदानावर कितीही धाव संख्या चेस होऊ शकते, कारण आपण ह्याच्या पहिल्याचा सामना पाहिला होता. ह्याच SA11 संघाच्या नरेश पापे या खेळाडूंनी 80 धावाचा पाठलाग करत असताना त्यांनी दाखवून दिला की आम्ही 80 धावाचा पाठलाग करू शकतो. 16 चेंडूवर 63 धावांची खेळी त्या नरेश पापेने खेळली होती आणि संघाला आता उपांत्य फेरीत आणून ठेवलेला आहे. तसंच उपांत्य फेरीचा सामना आपण मैदानात पाहतोय. चालू सामना SA11 विरुद्ध श्रेय 11 चेंबूर. दोन्ही संघांमध्ये श्रेय 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 45 धावा कुठल्या, एक गडी बाद सुद्धा झाला श्रेय 11 संघाचा. तर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज डावकुरा गौरव शुक्ला. या डामाला रिव्हर्स फेंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू घालवतो क्षेत्ररक्षण, बघूया ती झेल टिपतो काय, नाही ती झेल सुटते. या इकडे चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतात आहेत. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली आहे 47 धावा धाव फलकावर श्रेय 11 या संघाची. तर जय माता दी ग्रुप्स आयोजित जय माता दी चषक 2017 माऊलच्या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतोय. खचखचीत मैदान भरलेलं आहे, प्रेक्षकांनी एक चांगली खेळ, कारण मोठे मोठे खेळाडू आज आपल्याला टेनिस विश्व क्रिकेट खेळताना दिसतील या मैदानावर. तर ह्याच्यानंतरचा सामना विक्रोळी यंग्स विक्रोळी विरुद्ध उमर 11 सांताक्रूज. दोन्ही संघांना मी नम्र विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. या डामाला बघा पंचांचा निर्णय करता उजव्या बाहेर स्वैर मारा करत असताना पंच हेमंत कोळी या इकडे. धावसंख्या सोयीर मारेने वाढत असताना धावसंख्या झाली 48 धावा. पुढचा चेंडू गौरवचा सामना करेल विस्फोटक फलंदाज सोनू. या डामाला परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॅट ब्लॉकला टाकला, चेंडू फक्त दिशा दिली सोनूने त्या चेंडूला. चेंडू जातो पॉइंट रिजनकडे, गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतात. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 49 धावा धाव फलकावर. माफ करा, ह्याच्यानंतरचा सामना होणार आहे विक्रोळी यंग्स विक्रोळी विरुद्ध रायगड. दोन्ही संघाला मी नम्र विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू या टायमाला बघूया पंचांचा स्लोअर 1 चेंडू गुडलँड स्पॉटला हलका पद्धतीने वळवला. सरळ चेंडू यष्टीरक्षक असलम शेखच्या हातात जाऊन बसला आणि फलंदाज या इकडे फसला. निर्धाव प्रकाराचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. स्लोअर चेंडू चेंज इन पेस आपण म्हणू शकतो. याकडे गौरवने दाखवला, गौरवचा पुढचा चेंडू सामना करतो मॅन फ्रॉम शिवाजीनगर नरेश. या डाबाला चेंडू भिरकावून दिला, नरेशच्या बॅटून आलेला सरळ चेंडू कॉमेटेड बॉक्स मध्ये षटकार. नरेश ब्रँडेड फटका, वॉल शॉट. या डाबाला अक्रॉस द लाईन गेला, चेंडूला रीड केला, चेंडू भिरकावून दिला, चेंडू सारा कॉमेटेड बॉक्स मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या वेगाने वाढत, धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 55 धावा. या डाबाला बघूया उजव्या बाहेर स्लोअर 1 पद्धतीने टाकला होता. पंच स्वैर मारा घोषित करता, वाईट डिलिव्हरी आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण करतात. या इकडे 22 या स्वरूपामध्ये धाव पाहून आलेली आहे. धावसंख्येत वाढ 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे
2 धावा ना आता 57 धावा धाव फळकावर चालू सामना S11 विरुद्ध श्रेय 11 चेंबूर दोन्ही संघांमध्ये चालू आहे. तिसरे षटक मैदानात चालू आहे. एक गडी बाद झालाय 57 या धावफलकावर धावसंख्या आहे 57 धावा. एक गडी बाद आहे श्रेय 11 संघाचा. गौरवचा पुढचा चेंडू सामना करतोय सोनू. स्लो चेंडू या डावाला बरा चेंडू बिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू जातोय सरसी बाहेरच्या बाहेर षटकार. तर सोनू ब्रँडेड षटकार मॅग्निफिसंट शॉट स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडू सी मारेच्या पलीकडे. तर सोनू ऑन फायर मॅन फ्रॉम बेलापूर. स्लो रन चेंडू होता गौरवचा वेट केला रीड केला सरळ चेंडू बिरकावून दिला बॅटच्या पट्ट्यातून आला मिडल केला चेंडू परफेक्टली षटकार. या डावाला वेगाने टाकला होता चेंडू फलंदाजाला सुद्धा बीट करतोय तसाच यशलक्ष्मीला सुद्धा बीट करतो आणि सरळ 22 चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. षटक क्रमांक 3 मैदानात संपतोय. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 65 धावा. एक गडी बाद श्रेय 11 चेंबूर या संघाची. चांगली सुरुवात श्रेय 11च्या फलंदाजी दिली आणि सोनू आतापर्यंत वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. 15 चेंडू आणि 41 धावांवर खेळतोय सोनू. 65 धावा झाल्या धाव फलकावर 3 षटकानंतर. बघूया नवीन गोलंदाजासाठी कोण येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. तर गोलंदाज येतोय निसार. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज निसार मॅन फ्रॉम शिवाजीनगर. या गोलंदाजाला आपण पाहिलंय नरेश. दोघंही सुद्धा एका संघात खेळतात पण आज आपल्याला ऑपोजिट खेळताना दिसतील दोघंही सुद्धा. निसारचा पहिला चेंडू सामना करतोय नरेश. या डावाला चेंडू बिरकावला जात होता पायाला लागला चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय होतो याकडे. बॅटीची कडा घेतली होती चेंडूने. इनसाइड एज होता चेंडू बॅटीला आदळल्यावर अंगाला आदळला त्याच्यानंतर एक छोटी धाव पळून पूर्ण गेली दोन्ही फलंदाजांनी नरेश आणि सोनूनी. सोनू ऑन फायर आहे. श्रेय 11चा फलंदाज सोनू अप्रतिम खेळी करतो आपल्या संघासाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग दाखवतो मैदानावर सज्ज उभा आहे. तर दिसारचा पुढचा चेंडू सामना करतोय सोनू. या डावाला उलटा चेंडू या डावाला परत चेंडू बिरकावून दिला लॉंग विजन सीमाच्या बाहेर सोनूच्या बॅटिंग झालेला सोनू ब्रँडेड षटकार. धावसंख्या वाढत धावसंख्या झाली आहे 72 धावा. वैयक्तिक 47 धावांवर खेळतो सोनू. या डावाला परत चेंडू बिरकावून दिला. या डावाला चेंडू येतो परत लॉंग ऑन चेंडू जातो वन बॉल सी मारायच्या बाहेर. खरंच या खेळासाठी टाळ्याच्या घड्याळाचा वर्ग. अर्धशतक पूर्ण करतोय सोनू मैदानात. अर्धशतक पूर्ण करतोय. वॉट बॅटिंग बाय सोनू. मॅग्निफिसंट बॅटिंग मॅन फ्रॉम बेलापूर. बॅट दाखवायची सोनू आपण. एक अप्रतिम खेळ आपण दाखवतो श्रेय 11 संघाकडून खेळत असताना. 7 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने चेंडू आतापर्यंत 51 धावा कुठलेल्या सोनूने. अर्धशतक पूर्ण करतो. वॉट बॅटिंग. धावसंख्या धाव फलकावर आहे 76 धावा. एक गडी बाद श्रेय 11 संघाची. निसारचा पुढचा चेंडू सामना करतोय विस्फोटक फलंदाज सोनू. परत चेंडू बिरकावून दिला. चेंडू जातोय बॉक्स मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅनशी धावा धाव फलकावर. मॅन ऑन फायर सोनू. वॉट अ बॅटिंग. परत उलटा चेंडू या डावाला मिडविकेट रिजनच्या डोक्यावरला सीमारेषेच्या बाहेर षटकार.
व्हॉट बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. खरं टाळ्या वाजल्या पाहिजे या फलंदाजासाठी. खरं अप्रतिम खेळी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 10 फलकाव झाली आहे. 88 धावा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग बाय सोनू. निसारचा पुढचा चेंडू सामना करेल सोनू, मॅन फ्रॉम बेलापूर. परत शॉर्ट चेंडू. या टाइमला चेंडू त्या कार्पेटच्या माध्यमातून डीप लॉंग ऑन रिजन कडे चेंडू झाले क्षेत्ररक्षण भरत लोहार गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केलाय. षटक क्रमांक 4 मैदानात संपताय. धावसंख्या झाली आहे 89 धावा. धाव फलकावर एक गडी बाद झालाय श्रेयलेवन संघाचा, तो म्हणजे सिद्धेश. पहिल्या षटकात हा गडी बाद झाला. त्याच्यानंतर सोनू आणि नरेशनी एक अप्रतिम खेळ केली. सोनूने आतापर्यंत 20 चेंडू मध्ये 64 धावा कुठल्याने न बाद खेळी अजून सुद्धा मैदानात करतोय. त्या या खेळाडू अजून किती धावा कुठे बघायचंय. एक अप्रतिम मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स दाखवतो सोनू आपल्या बॅटतून या माऊलच्या मैदानावर. जय माता दी ग्रुप्स आयोजित जय माता दी चषक 2017 पाहतो आपण माऊलच्या मैदानावर. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबला आपण हे सामने लाईव्ह पाहतोय. सामन्याला आपल्याला पंच हेमंत कोळी आणि कल्याणी गोरपडे हे सुद्धा आपल्या काळी एक नावाजलेले खेळाडू होते. तर गौरव शुक्ला संघासाठी पुढे चेंडू गेलेला. या टायमाला गती परिवर्तन. गुडलँड स्पॉटला स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. टाकताच हलक्या पद्धतीने चेंडू वळला बाहेर काढला. चेंडू बॅट्समनच्या रीच मधून सरळ यष्टीरक्षक असलम शेखच्या हातामध्ये जाऊन बसला आणि फलंदाज याकडे बसला. निर्धाव प्रकाराचा चेंडू. चांगली सुरुवात करतोय संघासाठी. 5वे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय गौरव शुक्ला. शेवटचं षटक आहे पहिल्या पारीतील. गौरवचा पुढचा चेंडू सामना करेल मॅन ऑन फायर सोनू. मला वेगाने टाकला होता चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अंगल आदळतो चेंडू. लेग बायच्या स्वरूपात ही धाव पूर्ण करतात आहे. पंच लेग बायचा इशारा करत असताना धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 90 धावा. धाव फलकावर. तर गौरवचा पुढचा चेंडू सामना करेल मॅन फ्रॉम शिवाजीनगर नरेश. स्लो रन चेंडू. या टायमाला नरेशला सुद्धा काही चेंडू कळाला नाही. अंगल आदळतो चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाकडे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली होती. वॉर्ड कमबॅक आपण म्हणू शकतो या गौरवने दाखवलंय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या. रोखून ठेवल्या. धावसंख्येला रोख लावलाय. धावसंख्या धाव फलकावर झाली होती म्हणजे 91 धावा. या डामाला वेगाने टाकला तर चेंडू बघूया यशा बाहेर. पंच सोयीर मारा घोषित करत असताना पंच हेमंत कोळी याकडे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 92 धावा. एक गडी बाद श्रेयलेवन संघाच्या. माऊलचं मैदान आहे. या मैदानात कितीही धावा तुम्ही कुठं त्या चेस होऊ शकतात. स्लो चेंडू. चेंडू रीड केला. परत चेंडू बिरकावून दिला. स्क्वेअर लेग रिजन डोक्यावरना सीमारेषा बाहेर. षटकार. तर महेंद्र किल्लारी अमेरिकेला बसून ही स्पर्धा लाईव्ह पाहतात आहे युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो महेंद्र. तर सोनू ऑन फायर आहे. या टायमाला चेंडू रीड केला. स्लो रन चेंडू होता. वेट केला. चेंडूला रीड केला आणि स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरनं षटकार. या टायमाला परत चेंडू बिरकावून दिला. सरळ चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. 100 धावा पूर्ण करतात श्रेयलेवन संघ. किती 104 धावा झाल्या धाव फलकावर. शेवटचा चेंडू आत्ता सुद्धा शिल्लक आहे या पारीतील. एकच गडी बाद झालाय. वडा बॅटिंग बाय सोनू. 11 षटकार आतापर्यंत ठोकलेत सोनूने आपल्या बॅटिंग आपल्या फलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू गौरव शुक्लाचा सामना करेल विस्फोटक फलंदाज मॅन ऑन फायर सोनू. 24 चेंडू मध्ये 76 धावांवर खेळतं आत्ता सुद्धा सोनू वेगळे.
तर शेवटचा चेंडू गौरव शुक्लाचा सामना करेल मॅन ऑन फायर सोनू. या डामाला स्लोअर ऑन चेंडू बघूया पंचांचा निर्णय रॉंग वन पद्धतीने टाकला होता चेंडू पडताच आत आला या डामाला. निर्धाव प्रकारचा चेंडू 5 षटकांचा खेळ मैदानात संपतोय. धावसंख्या झाली आहे 104 धावा. 105 धावांची गरज आहे सामना जिंकायला SA11 माहुलगाव संघाला. अप्रतिम खेळ केली सोनूने. खरंच टाळ्यांच्या गडगडात आज खेळाचं स्वागत करा सोनूचा. 25 चेंडू मध्ये 76 धावा कुठल्या न बाद खेळ केली. 76 धावांची सोनूने याकडे. तर पुढील आवाज आणि पुढील समालोचन करतील मुंबईचा बुलंदा आवाज चंदू शेट्टे. 11 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने माहुल गावच्या इतिहासातील एक मोठी खेळी या ठिकाणी साजरी करतोय. 76 धावा. टाळ्यांचा गजर तर या खेळीसाठी झालाच पाहिजे. नाबाद 76 धावांची खेळी माहुल गावच्या मैदानातील एक विक्रम आज या ठिकाणी लिहितोय. नेरूळ नगर नवी मुंबईच्या डेनिस 11 नेरूळ नगरचा खेळाडू नवी मुंबईचा खेळाडू माहुल गावात दाखल झालाय आणि नवी मुंबईचा ठसा उमटवतोय. जबरदस्त कामगिरी सोनूच्या माध्यमातून या ठिकाणी होते. इतिहास घडवलाय आज. मात्र या मैदानात 2 इतिहास बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये पाहायला मिळालं. या अगोदरची मॅच अशी होती की 17 चेंडू मध्ये 60 धावा बनवायच्या असताना नरेश चावलाची 63 धावांची खेळी आणि बॅक टू बॅक दुसऱ्याच मॅच मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय धावांचा पुन्हा एकदा पाऊस. धावा झालेल्या आहेत त्या श्रेया 11 संघाच्या 104 धावा धावफलकावर. श्रेया 11 टिळकनगर चेंबूर अर्थातच स्वरूप फाळके आणि कंपनी. स्वरूप इज बॅक आणि इंटर टुर्नामेंट मधून बाहेर निघाले स्वरूप असं मी म्हणेल. आणि आता पुढील 2 महिने केवळ ओपन टुर्नामेंट असतील. त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. माहुल गावचं आजचं मैदान जे प्रेक्षक मैदानात आहेत ते मंत्रमुग्ध झाले असतील. जे प्रेक्षक इंटरनेटच्या माध्यमातून हे क्रिकेटचे सामने पाहतात ते देखील मंत्रमुग्ध झाले असतील. आमचे मित्र कॅलिफोर्निया अमेरिका महेंद्र खिल्लारी हा सामना पाहत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत आणि आनंद घेत आहेत ते देखील माहुल गावच्या क्रिकेटचा अमेरिकेतून देखील. तर 104 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 105 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत असतो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. कारण हे माहुल गाव आहे. माहुल गावच्या क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही, जे आपण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं होतं. आणि 105 धावांचं लक्ष समोर असताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कारण पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तुम्हाला पापे पाहायला मिळेल. नरेश चावला तर स्वप्नील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या त्यांचा विचुंबे पनवेल संघ या ठिकाणी खेळतोय. पनवेल तालुक्यातून उद्या या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी संघ उपस्थित राहणार आहे. उद्या आपल्याला तो त्याही संघाचा मॅच खेळ पाहायला मिळेल. तर 105 धावांचं मोठं लक्ष आहे. परंतु मित्रांनो मोठ्या लक्षाविषयी सांगतो. दिनांक 12 मार्च 2006 ला एक दिवसीय क्रिकेटमध्ये विक्रम झाला. 434 धावा एका डावामध्ये बनवल्या गेल्या होत्या 12 मार्च 2006 ला. परंतु हा विक्रम 3.5 तासच टिकला होता. कारण त्यांचा पाठलाग करत असताना साऊथ आफ्रिका संघाने एक चेंडू राखून 438 धावा बनवल्या होत्या. हा क्रिकेटचा इतिहास आहे. परंतु आज मात्र माहुल गावच्या कदाचित या संपूर्ण सीझन मधला हा विक्रम असेल. तर बऱ्याच वर्षानंतर माहुल गावने 100 धावा पाहिलेल्या आहेत आणि त्या श्रेया 11 संघाच्या माध्यमातून मारल्या गेलेल्या आहेत. आणि या मैदानात एक विक्रम जो झालाय 105 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. परंतु पाहूया क्रिकेटचा हा खेळ टेनिस बॉलच्या स्वरूपात आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. असलम शेख आणि नरेश चावला पापे. गोलंदाजीसाठी रोहित हिरे उर्फ डायमंड. नरेश चावला नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर असलम शेख. गोलंदाजीसाठी रोहित हिरे. क्रिकेटच्या या खेळाकडे आपण वळतोय. जय माता दी ग्रुप आयोजित असणारा जय माता दी चषक 2017. पहिला चेंडूवर सरक फटका मारला जातोय. मिडॉनच्या डोक्यावरून मारलेला खणखणीत चौकार. आगाज मात्र चौकाराने करतायत असलम शेख. आज मात्र धावांचा पाऊस धावांची दिवाळी माहुल गावामध्ये पाहायला मिळते.
सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक सॅम्युअल चौगुले येतोय. एक धाव मिळेल दरम्यानच्या काळात. धावसंख्या डीप मिडलच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय सॅम्युअल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल केली जाते. ज्या नरेश चावलाने या अगोदरचा सामना 80 धावांचा पाठलाग करत असताना लिलेया आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. शेवटच्या षटकात 22 धावांची आवश्यकता असताना लगातारचे 4 षटकार लगावले आणि आपल्या संघाला सामना 2 चेंडू राखून जिंकून दिला होता. तोच नरेश चावला उर्फ पापे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. हो, सुरेख चेंडू रोहित हिरेचा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे श्रेया 11 संघाला, स्वरूप फाळकेच्या संघाला. आज मात्र बऱ्याच कालावधीनंतर खुल्या गटात श्रेया 11 संघ पाहायला मिळतोय. कारण टिळक नगरच्या मात्र इंटर स्पर्धा भरपूर होताना पाहायला मिळतात. सॅम्युअल असेल, पप्पू असेल, कुशल कुंदर असेल आणि स्वरूप असेल, बऱ्याच कालावधीनंतर मैदानात पाहायला मिळतात खुल्या गटात. तर पुढचा चेंडू टप्पा पडतोय, काहीसा कट होतोय, यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता रोहित हिरे अर्थातच डायमंड याच्या माध्यमातून. तर यानंतरचा सामना असणार आहे विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस साजिद बाग तळोजा ना, रायगड 11. विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. विक्रोलियन्स अमोल म्हात्रे सर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या 7 धावांवर जाऊन पोहोचते. आजचा दिवस जर पाहिलं तर 25 मार्च ऐतिहासिक असा दिवस आहे. आजच्याच दिवशी अशोक डिंडा या भारताच्या गोलंदाजाचा जन्म झालाय. खोलव्या टप्प्याचा हा चेंडू, सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक संपतंय, केवळ 7 धावा. एस एस स्पोर्ट्स अर्थातच स्वामी अय्यप्पा या संघाच्या समोर एक मोठं टार्गेट उभं राहताना पाहायला मिळतंय. अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 24 चेंडू आणि 98 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. धावांचा एव्हरेस्ट समोर उभा राहतोय. धावांचा हिमालय समोर उभा राहतोय. सोनूने केलेली खेळी आज मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करून गेली. हुसेन येतो गोलंदाजी मार्कवर. रफ्तार का सौदागर चिता कॅम्पचा गोलंदाजीसाठी येतोय. वेगाच्या जोरावर मात्र भल्या भल्या फलंदाजाची बंबेरी उडवत असतो. परंतु हे माहुल गाव आहे. माहुल गावच्या खेळपट्टीत वेगळंच काही दडून ठेवलेलं असतं. कारण खेळपट्टीवर बरंच काही अवलंबून असतं. ज्यावेळेला आपण परदेशात जातो, उसळत्या खेळपट्ट्या भारतीयांची वाट पाहत असतात आणि ज्यावेळेला परदेशी क्रिकेटर भारतात येतात, स्पिन गोलंदाजीचं अस्त्र आपण त्यांच्यासाठी ठेवत असतो आणि स्पिन खेळपट्ट्या त्यांच्यासाठी आवर्जून बनवत असतो. परंतु या माहुलच्या खेळपट्टीमध्ये काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं, जे फलंदाजांवर प्रेम करत असते ही फलंदाजी खेळपट्टी. परफेक्ट. तर विकेट करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय रोहित हिरे, परंतु झेल होऊ शकला नाही. एकच धाव मिळेल. आता मात्र दरी रुंदावली. आता केवळ षटकार आणि षटकारांची गरज भासते ती स्वामी अय्यप्पा संघाला. तर 192 धावांवर 5 विकेट गेलेल्या आहेत त्या ऑस्ट्रेलिया संघाच्या. शेवटची टेस्ट मॅच सुरू आहे धर्मशालाच्या मैदानावर. ऐतिहासिक असा सामना असेल, कारण धर्मशालाच्या मैदानावर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट मॅच होते. जगातील सर्वात उंचावर असणारं स्टेडियम. हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा वेळ जातोय. हुसेन चेंडूच्या सलीम चेंडूच्या खाली येतोय आणि विकेटचं पतन. नरेश चावला उर्फ बापे नावाचं वादळ या मॅच पुरतं थांबतंय. तर टॉससाठी यायचं रायगड आणि विक्रोलियन्स.
तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शशिकांत कोळी आमच्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत. तर बऱ्याच मोठमोठ्या इमारती देखील माहुल गावात उभ्या राहिलेल्या आहेत. माहुल गावचं गाव पण दूर होतं की काय असे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालेलं आहे. परंतु एक वेगळी संस्कृती जपलेली आहे, कारण या मैदानात होणारा कोळी महोत्सव असेल, या मैदानात होणाऱ्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा असतील, या गावची ओळख बनून राहिलेल्या आहेत. तर माहुल फेस्टिवल असणार आहे 21-22 दिनांक 21-22 आणि 23 मार्चला, एप्रिलला. तर हा चेंडू मात्र हुसेनचा निर्धाव जातोय. धावसंख्या दुसऱ्या षटक सुरू असताना संघाची पाहायला मिळते. दरी रुंदावत चालली आहे. मोठमोठे फटकेच मारावे लागणार आहे. हुसेन गोलंदाजी मार्कवर आहे. धावसंख्या स्थिर असणार आहे ती 8 धावांवर. षटक क्रमांक दुसरं हुसेनचं सुरू असताना. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने अडवला जातोय सलीमच्या माध्यमातून. तर अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीची गोलंदाजी माहुलच्या मैदानात करायला पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, कारण हरीश यांचं आगमन होत आहे. ज्या खेळाडूंनी मात्र माहुल गावचं नाव अक्षरशः महाराष्ट्रभर नेलं त्या खेळाडूंमध्ये हरीश याचं देखील नाव घेतलं जातं. हरीश कोळी, कारण अजूनही उरणला नाव घेतलं जातं हरीश कोळी यांचं. लांबच लांबवरचे षटकार त्यांच्याकडून मारले जातात. तर संघाची धावसंख्या झटपट वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवर. संघाची धावसंख्या 19 चेंडू मध्ये 93 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. प्रति षटक 29 धावा बनवाव्या लागतील. तर जो काही डोंगर उभा केलाय धावांचा, त्या डोंगराला सामोरं जात असताना मात्र एस स्पोर्ट्स काही तर अडखळताना पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीची धावसंख्येची सरासरी आवश्यकता आहे ती होताना पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू मात्र सुरेखरित्या पाहायला मिळतोय. एक नजाकत भरा फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय असलम शेख यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावांवर. षटक संपतात ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती येतं, कारण या मंगेश वैतीने देखील माहुल गावच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक वैभवशाली परंपरा दिली. आखू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी एक धाव घेत आहेत, कारण आता माहिती आहे चमत्कारच मॅचला वाचू शकतो, कारण चांगली फलंदाजी सोनूने केली. 76 धावांची लाजबाब केली सोनूच्या माध्यमातून. जो नेरूळच्या डेनिस 11 नेरूळ नगरचा खेळाडू आहे नवी मुंबईचा, त्याने 76 धावांची नाबाद खेळी केली आणि त्याच्या जोरावर 104 धावा उभ्या केल्या. 105 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना आता मात्र धावसंख्या झाली ती केवळ 35 धावा. चौथे षटक सुरू असताना औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न हुसेनचा, सलीमचा. धावसंख्या पाहायला मिळते ती निर्धाव. चेंडू जातोय 35 धावांवर. धावसंख्या स्थिर आहे. क्रिकेटचा हंगाम जबरदस्त फॉर्मात आहे. आगामी कालावधी आजच जर पाहायचं झालं तर घाटल्यात देखील 1 लाखाची स्पर्धा आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि याही ठिकाणी
आता मात्र सुरेख फटका मारला जातोय, बॅकफुटला जात चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय. 4 धावांसाठी चौकार मारला जातो या ठिकाणी. अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावर पकड मिळवताना दिसतोय श्रेया 11 अर्थात स्वरूप फाळके. पुन्हा एकदा मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वरूप फाळके दाखल झालाय आणि त्याचं लक्ष पहिल्या स्पर्धेमध्ये स्वरूपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तर आमचे बोरुलीचे मित्र सचिन या ठिकाणी उपस्थित झाले, क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. आभार. तर टॉस साठी यायचं मी पुन्हा एकदा कॉल करतोय. रायगड 11 आणि विक्रोलियस आलेत का? रायगड 11 आलेत का? टॉस साठी आपला कर्णधार टॉस साठी यायचं. यानंतर होणारा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. शेवटचा षटक असणार आहे आणि बऱ्याचशा धावा करायच्यात. समीर मेस्त्री गोलंदाजी मार्गवर दाखल होतोय. पुन्हा एकदा विनंती करेल. रायगड 6 चेंडूत 65 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू सीमारेषा बार षटकार. अस्लम शेख ब्रँडेड फटका. आता मात्र स्वतः तर निलेश परदेशी आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. वारंवार विनंती केली जाते. रायगड 11 बिग हिट, मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय 6 धावांसाठी अस्लम शेख यांच्या बॅट मधून. तिसरा षटकार विक्रम या ठिकाणी होतोय का पाहायचं आहे. इथे 3 चेंडूवर लगातार 3 षटकार लगावले जात आहेत अस्लम शेख यांच्या माध्यमातून. समीर मेस्त्री गोलंदाजी मार्कवर. आउट बॉल सोयीर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. लक्ष भरपूर मोठे परंतु या ठिकाणी आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. योगेश पवार या ठिकाणी येत आहेत. रायगड संघाचे कर्णधार आणि रणजीपट्टू महाराष्ट्र राज्य त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तर विनंती करेल नाणेफेकीसाठी. बिग हिट, चौथा षटकार मारला जातो लागोपाठचा अस्लम शेख यांच्या बॅट मधून. आपली छाप अस्लम शेख या ठिकाणी सोडतायत. विक्रम होतोय का? 2 चेंडू पासून विक्रम दूर असणार आहे. लगातार 6 चेंडूवर 6 षटकार मारले जात आहेत का याची प्रतीक्षा आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेस असतील. विक्रोलियसने जिंकलाय. निर्णय सर कळवायचा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रायगड संघाला, योगेश पवारच्या रायगड संघाला. बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार क्रमांक 5वा. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. आपली छाप सोडली जाते अस्लम शेख यांच्या मधून. तर आजच्या दिवसातील तिसरा खेळाडू ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं. 50 धावा लगावल्या जातात त्यांच्या माध्यमातून आणि लगातार 5वा षटकार.
आता मात्र गोलंदाज समीर मेस्त्री यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विक्रमाला सामोरं जावं लागतं की काय, कारण ज्या पद्धतीने फलंदाजाचं नाव होतं, कोणत्या फलंदाजाने विक्रम केला तर कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध विक्रम केला हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. हा प्रश्न समीर मेस्त्रीच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजवत असणार आहे. आणि संघ विजयी होतोय की पराभूत त्याच्यापेक्षा विक्रम या ठिकाणी होतोय का पाहायचंय. तर विनंती करील टाळ्यांचा गजर, 6 षटकार होत आहेत का या ठिकाणी पाहायचंय. असलम शेख बिग हिट, 6 चेंडू 6 आपले